नमस्कार, आम्ही आलो आहोत विहंग विहार रिसॉर्टला आणि ते आहे सफाळेला आणि खूप सुंदर असं प्लेस आहे. हा आहे आमचा रूम आणि रूमची कॉस्टिंग वीकडेजला होती 3000 पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. त्याचे सर्व डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवर मेन्शन करणार आहे. तर हा रूम आहे, खूप क्लीन रूम होता. इथे ह्या एका रूममध्ये तुम्ही 3 किंवा 4 लोकंसुद्धा राहू शकता. ही आहे 3 स्टार प्रॉपर्टी आणि त्यांचं बाथरूमसुद्धा क्लीन होतं. त्यांनी प्रोव्हाइड केले होते टॉवेल्स, ब्रश. अशा प्रकारे ही सुंदर प्रॉपर्टी मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. इथे 2 रेग्युलर रूम आहेत. एक आहे गार्डन फेसिंग आणि एक आहे लेक फेसिंग. हा एरिया आहे इंडोर गेम्सचा. इथे तुम्हाला कॅरम्स, टेबल टेनिस असे वेगवेगळे प्रकारचे गेम्स खेळायला मिळतील आणि लहान मुलांनासुद्धा खेळण्यासाठी ड्रॉइंग बुक्स त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं आणि अजून सारे खूप गेम्स होते. हा सुद्धा एरिया खूप क्लीन होता आणि लेक फेसिंग होता. स्विमिंग पूल आणि आपले रूम्स तसे कॅफेटेरिया आणि लेक हे सर्व जवळजवळ असल्यामुळे खूप छान वाटलं. जास्त काही चालायची गरज नव्हती. बीचसुद्धा खूपच जवळ होता आणि असा हा एरिया खूप क्लीन आहे. आम्ही वीकडेजला गेलो होतो तरी पण तिथे पब्लिक होती आणि जेवणसुद्धा खूप छान होतं. ह्या जो एरिया आहे कॅफेटेरिया तिथे तुम्ही निदान 50 ते 60 जण असे जेवू शकतात. एवढा मोठा एरिया आहे. इथे लहान मुलांसाठी ही ट्यूब मिळते आणि ती 100 रुपयाच्या रेंटने मिळते आणि बाकी सर्व ह्या दुकानात आयुर्वेदिक मिळतं. मी पन्नं घेतलं होतं, ते सुद्धा खूप छान होतं आणि ॲलोवेरा जेल होता एक आयुर्वेदिकवाला, त्यांनी प्रॉपर बनवलं होतं. तर हे सर्व ते दुकान आहे. या दुकानात तुम्हाला सर्व मिळेल. इथे 2 स्विमिंग पूल आहेत. एक किड्ससाठी आहे आणि एक मोठ्या माणसांसाठी आहे आणि 2 स्लाईड्स आहेत आणि स्विमिंग पूलसुद्धा खूप क्लीन होतं. त्यांचा एक टाईम असतो, त्या टाईममध्ये तो स्विमिंग पूल चालू होतं. तिथे सिक्युरिटी गार्डसुद्धा असतात आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी. हा एरिया आउटडोर गेम्स एरिया आहे. इथे लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोपाळे, सीसॉ असे खूप सारे तिथे व्हरायटीज होते खेळण्याचे आणि लहान मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं. लेक व्ह्यू होतं, त्यामुळे तिथे थंड हवा होती. आम्ही गरमीतून गेलो होतो पण अजिबात तिथे गरमी जाणवली नाही कारण की खूप सारी झाडी वगैरे होती. हे आहे जेवणाचे मेनू. इथे दुपारी, रात्रीचं जेवण प्लस नाश्ता ह्यामध्ये खूप सारे व्हरायटीज होते आणि व्हेज, नॉनव्हेज इथे दोन्ही अलाउड आहे. जेवणसुद्धा खूप छान क्वालिटीचं होतं, फ्रेश होतं. तिथे लहान मुलांसाठी त्यांनी हाय चेअर्स प्रोव्हाइड केल्या होत्या 2 आणि अशा प्रकारे हा आहे सकाळचा नाश्ता. त्यामध्ये फ्रूट्स आणि आपला जो नाश्ता असतो तो ॲपल ज्यूस असं सर्व त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं आणि खूप छान क्वालिटीचं होतं. हे आहे लेक. इथे आम्ही बोटिंग केलं आणि बोटिंग करताना सुद्धा खूप काही गर्दी नव्हती कारण की आम्ही वीकडेजला गेलो होतो आणि त्याच्याच बाजूला टॉय ट्रेनची फॅसिलिटीसुद्धा होती. ते सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलं.
ही आहे टॉय ट्रेन आणि टॉय ट्रेनमध्ये तुम्ही खूप सारे राऊंड्स घेऊ शकता. तसंच ती बीच साईडला येऊन असं आपल्याला राऊंड मारते आणि खूप छान वाटतं हवेशीर. हा आहे बीच एरिया आणि बीच एरियासुद्धा खूप क्लीन होता आणि तसंच इथे आपण खूप सारे फोटोज काढू शकतो आणि व्हिडिओ काढू शकतो आणि थोडं पुढे त्यांनी सिटिंग एरिया दिला होता, तिथे आपण बसूसुद्धा शकतो छान. या रिसॉर्टच्या सर्व डिटेल्स आम्ही स्क्रीनवर देणार आहे आणि तसंच कॅप्शनमध्ये देणार आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा खूप सारे डिटेल्स आहेत, म्हणजे प्राईस, त्यांचे रूम्सचे फोटोज, व्हिडिओ, हे सर्व डिटेल्स त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप छान प्रॉपर्टी आहे. मला तर खूप आवडली. तुम्ही सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा. इथे सॅटर्डेला DJ नाईट असतं आणि बाकीच्या डेजला इथे मूवीज असतं, पण त्या दिवशी IPL मॅच होती त्यामुळे त्यांनी ते IPL मॅच लावली होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.